नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझे दोन सहकारी आहेत. सांगलीवरून शरद सातपुते आणि नांदेडवरून योगेश लाटकर. या दोघांनाही मी एका विशेष कारणासाठी बोलवलंय. भारतीय जनता पार्टी ही निवडणूक किती गांभीर्याने घेतीये त्याचं उदाहरण म्हणजे भारतीय जनता पार्टीनं श्री अजित पवार यांच्या गटाला आपले उमेदवार अक्षरशः दिलेत. म्हणजे आता त्याची यादी जर आपण बघायला गेलो तर राजकुमार बडोले हे त्याचं पहिलं उदाहरण. निशिकांत पाटील हे इस्लामपूरचं दुसरं उदाहरण. संजय काका पाटील हे त्याचं आज ज्या दोन माजी खासदारांनी पक्षप्रवेश केला त्यात संजय काका पाटील हे तिसरं उदाहरण आणि चौथं उदाहरण प्रताप पाटील चिखलीकर. आणि मग ही यादी वाढतच जाते. म्हणजे भारतीय जनता पार्टीनं आपल्या पक्षातले इतर पक्षांना दिलेले उमेदवार नितेश राणे हे त्याचं आणखीन एक उदाहरण. आणि हे का करते भारतीय जनता पार्टी? तर त्यांची जी केंद्रीय सत्ता आहे त्या सत्तेला महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकतर दिलासा मिळेल किंवा धक्का बसेल. कारण महाराष्ट्रासारखं मोठं राज्य जे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आहे, अशा राज्यामध्ये जर विरोधी पक्षाची सत्ता आली, तर ती काही भारतीय जनता पार्टीला परवडणारी नाहीये. त्यामुळं प्रत्येक गोष्ट अत्यंत मायक्रो प्लॅनिंगनं भारतीय जनता पार्टी करते. म्हणजे सीट शेअरिंग असेल, आपले उमेदवार इतरांना देणं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अ, आपल्याला याचं विश्लेषण करायचंय, की आज जेव्हा हे 2 नेते तुमचा आवाजाचा इश्यू आहे दोघांपैकी कोणाचा तरी, त्याचा अँबियन्स खूप जास्त येतोय. तर हे जे 2 नेते आहेत, हे 2 नेते जेव्हा एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात, तेव्हा त्यांची विनिंग प्रोबॅबिलिटी किती वाढते? सो योगेश असं आहे, की प्रताप पाटील चिखलीकर यांनी अ, लोह्यातनं म्हणजे ते लोह्यातनं आता विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. तर माझी माहिती अशी आहे, की ते स्वतःच्या सख्ख्या मेव्हण्यांच्या विरोधात निवडणूक लढतील. आणि आत्ताच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढलेली आहे. तर हे काय घडलं? म्हणजे हे जे पडद्याआडची ज्या गोष्टी आहेत, ज्या घडामोडी आहेत, त्या घडामोडी कशा आहेत? आणि प्रताप पाटील चिखलीकर आता लोह्यातनं विजयी होऊ शकतात का राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरती? निश्चितपणे राहुल सर, तुम्ही जसं म्हणालात की भाजपा एक वेगळा गेम प्लॅन करतीये, त्याचं उदाहरण प्रताप पाटील चिखलीकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश आहे. आपण थोडस प्रताप पाटील चिखलीकरांच्या इतिहासात जाऊया. प्रताप पाटील हे मूळचे डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पण त्यांना लोहा विधानसभेतनं तिकीट मिळत नव्हतं, म्हणून ते 2004 साली अपक्ष म्हणून निवडणूक त्यांनी लढवली आणि ते आमदार झाले. पुढे 2009 ला त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवली, पण त्यांना काही यश मिळालं नाही. 2014 साली ते त्यावेळची संयुक्त शिवसेना ज्याला म्हणू आपण, त्या संयुक्त शिवसेनेकडनं लोहा विधानसभा लढले आणि ते आमदार झाले. पण 2019 मध्ये त्यांनी भाजपशी घरोबा केला आणि ते लोकसभेला निवडून आले, नांदेड लोकसभेत. आता 2024 ला सुद्धा त्यांना भाजपने लोकसभा नांदेडची उमेदवारी दिली होती, परंतु त्यांना अपयश आलं. अपयश आल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर हे त्यांच्या मूळ विधानसभेकडं म्हणजे लोहा विधानसभेकडं त्यांचं लक्ष होतं, परंतु भाजपाला महायुतीमध्ये ती जागा भाजपला सोडवून घेता येत नव्हती असं म्हणावं लागेल. आणि मग पद्धतशीरपणे आज सकाळी प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झाला. राहुल सर, ही महत्वाची बाब ही आहे की प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी प्रवेश करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, म्हणजेच महायुतीच्या घटक पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तर ही भाजपाचीच एक खेळी असू शकते की प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपला हवे आहेत, परंतु त्यांना भाजपमधून तिकीट देता येत नाहीये, तेव्हा त्यांनी ते अजितदादांच्या गटाकडे प्रताप पाटलांना पाठवून तिथून त्यांची विधानसभेची उमेदवारी सुद्धा निश्चित करून घेतलेली आहे. आता त्यांच्या विजयाबाबत बोलू. मागच्या वेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये प्रताप पाटील यांचे सख्खे मेव्हणे श्यामसुंदर शिंदे, जे की प्रशासनिक अधिकारी होते आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर पहिले त्यांनी विधान परिषद निवडणूक लढवली, पण त्यांना यश प्राप्त झालं नाही. पण ते पुढं लोहाची विधानसभा त्यांनी लढवली आणि ती लढवत असताना प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांची सख्खी बहीण आशा श्यामसुंदर शिंदे यांच्यामध्ये अनेक शाब्दिक युद्ध झाले, जे जिल्ह्यावरती चर्चिल्या गेले. परंतु शेवटच्या चिखलीकर यांनी शेवटी आपल्या दाजींना मदत केली आणि दाजी हे विधानसभेचे आमदार झाले. आता पुन्हा एकदा शेकाप पक्षाने श्यामसुंदर शिंदे यांना लोहा विधानसभेतूनच उमेदवारी जाहीर केली आहे आणि प्रताप पाटलांना त्यांचा हा परंपरागत मतदारसंघ ढिला पडतोय की काय, अशा पद्धतीची एक भीती वाटायला लागली होती. आणि दुसरीकडे
अजित पवार गटाकडचे जे उमेदवार आहेत त्यांच्या निवडून येण्याची जी क्षमता आहे ती लक्षात घेता महायुती सरकार जर पुन्हा एकदा सत्तेत आलं तर प्रताप पाटील चिखलीकरांना लाल दिव्याची गाडी मिळेल अशी त्यांच्या मनामध्ये एक प्रबळ त्यांना एक ही वाटतंय आणि म्हणून ते देखील अजित पवार गटाकडे जायला उत्सुक होते आणि भाजपानेच त्यांना अजित पवार गटामध्ये पाठवलं. आता त्यांची लढाई जी आहे ती उद्धव सेनेच्या एकनाथ पवार यांच्यासोबत देखील आहे आणि त्यांचे सख्खे दाजी श्यामसुंदर शिंदे यांच्यासोबत देखील आहे. शिंदे पाण्यासारखा पैसा ओततात असं मतदारसंघामध्ये बोलल्या जातं, परंतु यावेळी मात्र शिंदेची पत्नी स्वतः निवडणूक लढवायला इच्छुक होती, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये उमेदवारीवरनं कुरबुर सुरू आहे असं एकूणच जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. आता याच संधीचा फायदा प्रताप पाटील उचलू इच्छितात आणि ते आपला परंपरागत मतदारसंघ पुन्हा एकदा घट्ट करू इच्छितात. पण त्यासोबत त्यांचं जे ध्येय आहे ते लाल दिव्याची गाडी आहे आणि म्हणून अजित पवार गटामध्ये प्रताप पाटील सहभागी झालेत आणि आतापर्यंतच्या निवडणुका प्रताप पाटील चिखलीकर यांनी लढवल्या त्यामध्ये एक लक्षात आलंय की प्रताप पाटील हे कुठल्याही पक्षामध्ये गेले तर 50 ते 55 हजार मतदार जे आहेत ते त्यांच्या सोबत असतात. मग ते प्रताप पाटील कुठल्याही पक्षात असतील तरी हे मतदार त्यांच्या सोबत असतात असं आजवरचं चित्र बघायला मिळालेलं आहे. आता लोहा विधानसभेमध्ये साधारणपणे 3,03,000 मतदार आहेत. 3,03,000 मतदार आणि प्रमुख उमेदवार जे आहेत ते 4 उमेदवार आहेत. आता यांच्यामध्ये व्होट ऑफ डिवायडेशन जर झालं आणि प्रताप पाटलाला म्हणणारे हे 50-55 हजार मतदार हे जर त्यांच्या पाठीशी पुन्हा एकदा भक्कमपणे उभे राहिले तर प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय होण्याची शक्यता जास्त वाटते. राहुल सर. ओके, फाईन. आता तुझा आवाज योगेश थोडा म्यूट करावा लागेल. शरद, प्रश्न असा आहे की आर पाटील यांचा जो तासगाव मतदारसंघ आहे या तासगाव मतदारसंघामध्ये पारंपरिक राजकीय विरोधक हे कायम संजय काका पाटील राहिलेले आहेत. त्यांचं आणि आर पाटलांचं राजकीय वैर जे होतं त्याला अनेक पदर होते. मध्ये अधूनमधून चर्चा असायची की त्यांच्या या विरोधाला हे जयंत पाटील पण बळ देतात की काय. असो. सो आता जेव्हा भारतीय जनता पार्टीकडे नुकतीच आपण लोकसभेची निवडणूक लढली आहे त्यात आपला पराभव झालाय आणि त्यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आहोत, तर संजय पाटलांचा आर पाटील यांच्या चिरंजीवाच्या विरोधामध्ये निवडणूक जिंकण्याची संधी किती आहे ते मतदारांना काय सांगतील आणि हे सगळं पडद्याच्या मागे कसं घडत गेलं की संजय पाटलांचं, कारण त्यांचं नाव आज सकाळपर्यंत तरी फारसं चर्चेत नव्हतं की ते थेट अजित पवार यांच्या बरोबर जातील, तर त्याचा सगळ्या एकूण राजकारणावरती काय परिणाम होऊ शकतो असं वाटतं शरद? माझा आवाज येतोय क्लिअर सर? हो येतोय, बोला बोला, आवाज येतो, व्यवस्थित येतोय, बोला. हॅलो, हा येतोय, बोला बोला, आवाज येतोय, बोला. आज तासगाव कवटेमंकाळ ही विधानसभा लढत यंदाची सर आपण पाहतोय की ती वेगळ्या वळणावर गेलेली आहे. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना भाजपकडून राष्ट्रवादी अजितदादा गटात पाठवलं गेलं का ते स्वतः गेले याबाबत एक चिन्ह निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता ही जागा भाजपची मानली जात होती, पण स्वतःहून असं कळते की संजय काका पाटील यांनी ही मागून घेतलेलं आहे राष्ट्रवादी घड्याळसाठी. संजय काका पाटील व आर पाटील हे पारंपरिक विरोधक तर आहेतच. आर पाटील या कुटुंबानं स्वतः स्वर्गवासी आर पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी घड्याळ हे रुजवलेलं आहे. तासगाव कवटेमंकाळ या परिसरात रुजवलेला आहे. वर संजय काका यांचा केडर वोट जो भाजपचा आहे व संजय काका पाटील स्वतः म्हणून हा जो वोट बँक आहे आणि अजितदादा जे घोरपडे सरकार आहेत ते सध्या आता संजय काका पाटील यांच्या सोबत यंदाच्या निवडणुकीत आहेत. लोकसभेवेळी पराभवाच्या वेळी हे विशाल पाटील बरोबर ओपनली काम केलं होतं. त्यांनी त्यांच्या पराभवामध्ये हे आणि विशाल पाटलांच्या विजयामध्ये घोरपडे सरकारांचा एक मोलाचा वाटा मानला जातो. पण यंदाच्या या निवडणुकीमुळे घोरपडे सरकार यांच्याकडे असल्यामुळे संजय काका यांचं यंदा तरी पारडं जड झाल्याचं दिसून येत आहे. पण नेमकं कोण विजयी होईल दोघांमध्ये, रोहित पाटील आणि संजय काकामध्ये, हे मात्र सध्या सांगू शकत नाही. आणि कालपर्यंत अशी चर्चा होती की स्वतः प्रभाकर पाटील संजय काका यांचे सुपुत्र मैदानात होते.
पण ही लढाई, यंदाची विधानसभेची लढाई, राजकीय लढाई ही संजय काकासाठी अस्मितेची, अस्तित्वाची असल्यामुळे स्वतः संजय काका पाटील मैदानात उतरल्यात असं दिसून येत आहे सर या निमित्तानं राम. ओके. शरद, मला एक सांगा, की आता तुम्ही त्यांचं बळ काय, बलस्थान काय आहे, त्यांचं पक्ष संघटन वगैरे सांगितलं. तर ती बलस्थानं आणखी कुठली आहे आणि त्यांचा विकनेस कुठला आहे? कारण आर.आर. पाटलाचे जे चिरंजीव आहेत ते अक्षरशः ऑब्व्हियसली वडिलासारखीच त्यांची छबी आहे. व्यवस्थित बोलतात, तोडून मापून बोलतात. त्यांना बळ दिलं आहे ते स्वतः शरद पवारांनी दिलंय. मधल्या त्या ज्या काही जाहीर सभा झाल्या, त्यांचा फॉर्म भरण्यासाठी रोहित पवार आलेले होते आणि जी सूक्ष्म संघर्षाची एक किनार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, की ज्या किनाऱ्याचा एक पदर हा जयंत पाटील आणि दुसरा पदर हा रोहित पाटीलच आहे. तो ह्या संघर्षामुळे त्याचा काय फायदा होऊ शकतो संजय काका पाटील यांना? म्हणजे त्यांचे बलस्थानं कुठली आहेत, त्यांचं विकनेस कुठला आहे आणि हा जो राष्ट्रवादी अंतर्गत जो संघर्ष आहे त्याचा त्यांना किती फायदा होईल? बलस्थान त्यांचं सध्याचा बलस्थान एकच आहे की आधीच पोचलेलं घड्याळ हे चिन्ह. दुसरं बलस्थान आहे त्यांचं घोरपडे सरकार हे संजय काका पाटील यांच्या बाजूनं असल्याचं हे बलस्थान, आणि स्वतः तिसरं बलस्थान आहे ते स्वतः मैदानात उतरल्याचं हे बलस्थान आहे. त्यांनी ही प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे, अस्मितेची, स्वाभिमानाची लढाई केल्या दिसून. त्या उलट रोहित पाटील जे आहेत ते अगदी लोकांच्या, जनतेच्या मनामध्ये, घराघरामध्ये गेल्याचं चित्र दिसत आहे. त्यांचा हुबेहूब अशी कॉपी आर.आर. पाटील यांच्यासारखी जे बोलण्याची लकब असेल, वागण्याची लकब असेल, त्यांची सगळी गोष्टी जी असतील, प्रत्येक गोष्टी असतील, लहान मोठा असेल, थोर मोठा असेल, त्यांच्याशी गोडी गुलाबीने बोलणं, आदराने बोलणं, ही आर.आर. पाटलांची जी त्यांच्याकडे कॉपी आली त्याच्यामुळं त्यांची प्रतिमा जी आहे प्रति आर.आर. आबा पाटील, त्याचबरोबर तासगाव कोटेमंकाळमध्ये अजूनही आर.आर. पाटलाबद्दल जी सहानुभूती आहे, प्रेम आहे, भावना आहे, तळमळ आहे, ती टिकून ठेवलेली आहे. याचाही फायदा रोहित पाटील यांना होऊ शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महाराष्ट्रातील सर्वात लहान उमेदवार आणि शरद पवारांनी स्वतः कवटेमंकाळमध्ये एका सभेमध्ये पहिला उमेदवार जाहीर केला होता तो रोहित पाटील यांची त्यांनी उमेदवारी जाहीर केली होती. शरद पवार असतील, रोहित पवार असतील, शरद पवार असतील, म्हणजे अमोल कोल्हे असतील, या गटातील यांनी रोहित पाटील यांना प्रचंड पाठबळ दिलेला आहे. महाराष्ट्राचा पहिला उमेदवार या निमित्ताने त्यांनी जाहीर केला होता. हे त्यांचे प्लस पॉईंट रोहित पाटील यांचे दिसून येत आहे. ओके. आणि जो अंतर्गत संघर्ष राष्ट्रवादीतला आहे त्याचा काही फायदा होईल? जयंत पाटलांचं रोहित पाटलाबरोबर फारसं शक्य नाही असं म्हणतात, कारण त्यांनाही आपल्या चिरंजीवाला लॉन्च करायचंय सांगलीमध्ये. हे बोललं जातं परवाच्या की शेवटची शिवस्वराज्य सभा जी झाली त्या सभेमध्ये इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी स्वतः जाहीरपणे सांगितलं होतं की आर.आर. पाटील आणि माझ्यामध्ये काही वितुष्ट आहे असं बोललं जातं, पण मी जाहीरपणे सांगतो आबांच्या आणि माझ्यामध्ये असं काही नव्हतं. मी रोहित पाटील यांच्या कुटुंबाची पाठीशी आहे. आणि त्यावेळी ते आव्हानची आठवण काढून भावनिक झाले होते. लोकसभेला हे जाहीर होते की संजय काका पाटील सोबत अंतर्गत जयंत पाटील हे होतेच, हे असं जाहीरपणे होतं, ते दिसून आलं होतं. पण विधानसभेला पक्षाची निष्ठा म्हणून, पक्ष अस्मिता म्हणून जयंत पाटील रोहित पाटीलना पूर्णपणे पाठबळ देतील अशी मतदारसंघात चर्चा आहे. योगेश, आता शेवटचा प्रश्न आहे. एक म्हणजे आता जेव्हा चिखलीकर हे स्वतःच विधानसभेचे उमेदवार आहे आणि अशोक चव्हाणांना लोकसभा लढायची नाहीये, तर नांदेड लोकसभेचा उमेदवार कोण? नांदेड लोकसभा उमेदवारासाठी एक मारुती पाटील कवळे गुरुजी नावाचे एक व्यावसायिक आहेत, पेशाने शिक्षक आहेत आणि त्यांनी सहकारातून अनेक उद्योग हे नायगाव विधानसभेअंतर्गत निर्माण केलेले आहेत. तर त्यांचंही नाव नांदेड लोकसभेसाठी घेतलं जाते आणि अशोक चव्हाण हे त्यांच्या नावाला पुढे करतायत. तर दुसरं म्हणजे संतू खांबर्डे जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचं देखील नाव नांदेड लोकसभेच्या उमेदवारीसाठी घेतलं जाते. संतू खांबर्डे हे मागच्या अनेक वर्षापासून भाजपचं काम करतायत आणि संतू खांबर्डे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये उपकुल सचिव या पदावरती त्यांनी काम केलंय. एक अत्यंत सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाय आपण जर त्यांची हिस्ट्री जर बघितली तर कुठलाही डाग नसलेलं व्यक्तिमत्व संतू खांबर्डे म्हणून बघितलं जातं, कारण संतू खांबर्डे यांनी आतापर्यंत निवडणूक लढवलेली नाही. पण संतू खांबर्डेचे सख्खे भाऊ हे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये
हे नांदेड दक्षिण मधनं काँग्रेसकडनं विजयी झाले होते, पण तेव्हा त्यांना अशोक चव्हाण यांची साथ होती म्हणून ते विजयी झाले होते. आणि आता अशोक चव्हाण खुद्द भाजपमध्ये आलेले आहेत. आणि पण अशोक चव्हाण जे आहेत ते मारुतराव कवळे गुरुजी यांचं नाव पुढे करतायत, तर पक्ष पातळीवरती मात्र संतू खांबेडे यांचा नावाचा विचार होतोय. आता ह्या दोघांपैकी एक जण अंतिम उमेदवार होण्याची शक्यता आहे. राहुल सर, फाईन. पण माझी माहिती अशी आहे की खरं तर अशोक चव्हाण यांच्याबद्दल भाजपचे श्रेष्ठी बरेच आग्रही आहेत. मधल्या काळात ज्या मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये अशोक चव्हाण यांच्या नावाची चाचपणी केली, परंतु त्यांची कन्या श्रीजया ह्या स्वतःच भोकरमधनं उमेदवार असल्यामुळं अशोक चव्हाण यांनी तो मुद्दा पुढे केलेला आहे. पण तुम्हा दोघांच्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कितीतरी इन्साइट कळले आणि इथून पुढे आपण आता अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रतिनिधीकडून, कारण त्यांना जेवढं माहिती आहे तेवढं स्टुडिओमध्ये बसलेल्या कोणत्याही तज्ज्ञाला माहिती नसतं. जे योगेशने विश्लेषण केलं, जे शरदने विश्लेषण केलं ते किती सूक्ष्म आहे. आणि म्हणून अशाच पद्धतीच्या सूक्ष्म विश्लेषणासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा. एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे. तुम्ही आम्हाला फॉलो करायला लागा आणि महत्वाचं म्हणजे याही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील तर त्या तुम्ही जरूर करा. धन्यवाद. चला बाय. टेक केअर.